एकांत रायडरच्या एका नवीन भागात परत तुमचं स्वागत। हा भाग थोडा वेगळा असणार आहे, काहीतरी वेगळं तुमच्यासमोर घेऊन येतो आहे, काहीतरी वेगळा पॅटर्न तुमच्यासमोर घेऊन येतो आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन तुम्हाला सांगतो की आज आपण करणार काय होते। तर आज मी तुमच्यासमोर एक कंपॅरिझनचा व्हिडिओ घेऊन येतो आहे। बेडेकरांची नॉर्मल मिसळ आणि बेडेकरांची रेडी टू ईट मिसळ, या दोन मिसळींचं कंपॅरिझन आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। हा मित्रांनो असा काहीसा बेडेकर मिसळचा रेडी टू ईटचा पॅक येतो। याच्यात किमान तुम्हाला 2चं पॅकेट मिळतं किंवा 4चं पॅकेट मिळतं। याच्यात त्यांनी मिसळीचा जो त्यांचा फोटो आहे तो दिलेला आहे, बेडेकर मिसळचं ब्रँडिंग आहे। साईडला पण असंच काहीसं त्यांचं मिसळीचा फोटो आणि ब्रँडिंग, या साईडला पण तसंच, खाली ही त्यांचं ब्रँडिंग लोगो वगैरे। मागे आता ह्याच्यात महत्त्वाचा भाग, आता यांनी याच्यात दिलेले त्याचे घटक यांनी मित्रांनो या मिसळीबरोबर जे काही येतं तसे त्यांनी विभाजन केलेलं आहे। सगळ्यात पहिले म्हणजे जो रस्सा, इथे त्यांनी ग्रेव्ही म्हटलं आहे, त्याचे जे घटक आहेत ते दिलेले आहेत त्यांनी। त्याच्याखालती जे मटकीची भाजी येते, मटकीमध्ये काय काय टाकतात ते दिलेलं आहे। आणि बटाट्याची भाजी, आता बटाटो मिक्स जे दिलं त्यात बटाट्याची जी भाजी देते, त्या बटाट्याच्या भाजीमध्ये काय काय येतं ते त्यांनी दिलेलं आहे। त्याच्याखाली जे नमकीन म्हणजे चिवडा, फरसाण किंवा काय असेल ते दिलं आहे। आणि नमकीनमध्ये शेव, फरसाण तर याच्यात येत नाही, चिवडा आणि शेव असं। आता त्याच्याखाली जे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं दिलं आहे म्हणजे हे बनवायचं कसं। तर हे बनवायचं 3 त्याचे स्टेप्स आहेत। एक म्हणजे जे कंटेंट आहे ते रस्स्याचं जे आहे, म्हणजे त्याला ग्रेव्ही म्हणतात, ते एका भांड्यात ओतायचं, त्याच्यात 300 ml पाणी टाकायचं आणि हे उकळून घ्यायचं, म्हणजे त्यांचा तो रस्सा तयार होईल, जो फेमस रस्सा, तिथे ते भाजी म्हणतात। दुसरं म्हणजे ड्राय जे सगळ्या गोष्टी आहेत, ड्राय ज्या गोष्टी आहेत त्याच्यात म्हणजे शेव, चिवडा, मटकी आणि बटाट्याची भाजी हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। आणि तिसरा भाग म्हणजे या पॅकेटमध्ये जे काही कंटेंट येतात त्याचे आपल्याला 2 भाग बनवावे लागतील, कारण का हे 2 लोकांसाठी आहे। तर हे आपण उघडून बघूया की याच्यात काय काय येतं ते। सगळ्यात पहिल्यांदा जो दिसला तो म्हणजे हा चिवडा। एक बाहेर काढून तुम्हाला दाखवतोच मी आपल्याला सांगितलं होतं की याच्यात 4 पॅकेट्स येतील। तर असं हे काहीसं मित्रांनो पॅकेटमध्ये आपल्याला मिळालं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 पॅकेट्स आपल्याला मिळालेले आहेत। खूप छान पद्धतीने त्यांनी पॅकिंग केलेलं आहे, ही गोष्ट मला नक्कीच आवडली। आणि मला वाटतं हे व्हॅक्यूम पॅकिंग आहे, जेणेकरून हे छान बऱ्यापैकी टिकेल। मी तुम्हाला किती दिवस टिकेल हेही माहिती देतो या व्हिडिओमध्ये, पण त्याआधी बघूया आपण ह्याच्यात काय काय येतं ते। तर जे पहिलं आहे पॅक, त्याच्यात बटाटा भाजी मिक्स हे आहे, त्याच्यात बटाटा भाजी असणार आहे। जे दुसरं आहे त्याच्यात मटकी मिक्स म्हणजे मटकीची जी भाजी आहे ती आहे। याच्यात ऑफकोर्स शेव, जाड शेव बेडेकरमध्ये जी मिळते ती, आणि चिवडा हा मला वाटतं त्यांचा स्वतःचा येतो। आणि इथे आहे मिसळ ग्रेव्ही। तर जो रस्सा बनेल तो या पॅकेटमधनं बनेल। याच्यात त्यांच्या ज्या टिपिकल वांगी भाज्या या सगळ्या ज्या बेडेकर मिसळला युनिक बनवतात त्या या रस्स्यामध्ये आहेत। बऱ्याच लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत, पण यांनीच बेडेकर मिसळ ही पूर्ण होते माझ्या हिशोबाने। चला तर मग हे बनवून आपण रेडी करूया, आणि त्याचबरोबर जे बेडेकर मिसळ नॉर्मल मिसळ आहे ती पण ओपन करून एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। कांदा मिळत नाही, कांदा तुम्हाला फ्रेशली चिरून घ्यायला लागेल, आणि तुम्हाला ब्रेड स्लाईस मिळत नाही, म्हणजे ब्रेड मिळत नाही। तर या 2 गोष्टी मात्र आहेत त्या तुम्हाला अरेंज करायला लागतील। बाकी सगळं हे ह्या पॅकेटमध्ये त्यांनी दिलेलं आहे।
आणि बेडेकरची आता खास ही कॅरीबॅग पण येते, त्याच्यात बेडेकरचं ब्रँडिंग, त्यांचं टायमिंग आणि झोमॅटो आणि स्विगीद्वाराही तुम्ही मागवू शकता. पण मी झोमॅटोवर पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला किमान मला वाटतं 4 लोकांचं जे आहे ते मागवायला लागतं. 4 लोकांचं पॅकेट जे आहे ते. इथे आपण 2 लोकांचं घेतलं आहे, जे मी तिथे जाऊन आणलं. झोमॅटोवर तुम्ही जर गेलात तर तिथे तुम्हाला किमान 4 लोकांचं मला वाटतं मिळेल. ही मित्रांनो रेडीमेड मिसळ आहे त्यांची, जी आपल्याला तिथे मिळते. त्याचा मला वाटतं हा रस्सा आहे. तर मित्रांनो हा त्यांचा आपण जे बेडेकर मिसळमध्ये आपल्याला मिळतो रस्सा तो आहे. याची आपण मुद्दाम कन्सिस्टन्सी बघतो आहे, थोडं टेक्स्चर बघतो आहे आणि याची आपण तुलना नंतर करणार आहोत जी रेडी टू कुक त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्याबरोबर. म्हणून मुद्दाम तुम्हाला मी हा रस्सा इथे दाखवतो आहे. आणि आपण इथे आता फोडतो आहे ते म्हणजे त्यांचे जे कोरडे इन्ग्रेडियंट्स किंवा कोरडे जे घटक आहेत ते. याच्यात त्यांचा कांदा लिंबू येतो, कोथिंबीर येते, चिवड्याचं त्यांचं हे नेहमीसारखं पॅकेट आहे आणि इथे बटाट्याची भाजी, मटकी. तर मित्रांनो इथे मी काय केलं आहे, त्यांची क्वांटिटीज इतकी आली आहे की ती मला वाटतं जवळपास 2 मिसळ याच्यात बनतील अशी एका मिसळमध्ये मला वाटतं त्यांनी जी क्वांटिटी दिली आहे. म्हणून मला निम्म जे शेवचिवडा आहे तो बाजूला करून घ्यायला लागला, जो मी इथे बाजूला करून घेतला आहे. आणि जे दिलेलं आहे त्याच्यातलं थोडंसंच फक्त मी इथे वापरतो आहे. तर माझ्या मते याच्यात जी मिसळ आपण पार्सलमध्ये आणतो, मी पहिल्यांदाच आणली, आतापर्यंत मी तिथेच खाल्लेली आहे, पहिल्यांदाच मी घरी आणलेली आहे पार्सल. तर इथून आपल्याला कळतं की याच्यात 2 तरी मला वाटतं मिसळ बनतील. कारण का जर पूर्ण वापरायला गेलं तर हे पुरणार नाही, अजून खूप मोठं भांडं घ्यायला लागेल. आणि हे त्यांचे ब्रेडचे स्लाईस, 2 स्लाईस येतात. छान मस्त मऊ ब्रेड आहे हा. आणि हा बेडेकरचा फेमस रस्सा किंवा याला आपण भाजी म्हणतो, कारण का याच्यात वेगवेगळ्या भाज्या येतात. आणि आता जे आपण ओपन करत आहोत ते म्हणजे त्यांचं रेडी टू ईट जो ग्रेव्ही किंवा मसाला आहे तो. त्यांनी सांगितलं की हे ग्रेव्ही जे कंटेंट आहे, त्यांनी सांगितलं की हे ओपन करा, हे एका भांड्यात टाकून घ्या. ह्याच्यात तेल, मसाला आणि वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत ते आपल्याला दिसतं आहे. ते त्यांनी रेडी सगळं करून ठेवलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे 300 ml पाणी. आता 300 ml मी मोजून घेतलेलं आहे, तर साधारण हे 1 ग्लास जो आहे आपला पाण्याचा, हा एक्झॅक्ट 300 ml मी मोजून घेतलेला आहे. तर हा आपण घेऊया. थोडं टाकू आणि पॅकेटमधले सगळे घटक येण्यासाठी सगळं मस्त मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपण पूर्ण 300 ml पाणी याच्यात टाकलेलं आहे. आणि हे आता आपण छान उकळून घेऊया, म्हणजे ही ग्रेव्ही तयार होईल. आणि नंतर तुम्हाला मी त्यांची आधीची ग्रेव्ही आणि ही जी ग्रेव्ही आहे ती तुम्हाला दाखवतो. ही आपली आधीची ग्रेव्ही आहे जी आपल्याला त्यांनी जी हॉटेलमध्ये मिळते, आणि ही आता आपण बनवतो आहे ती रेडी टू ईट. फुल डिटेल व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, म्हणून कुठलीही स्टेप स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला. हे छान आपण गॅस मोठा ठेवून उकळून घेऊया. पार उकळी येईपर्यंत याला मस्त गरम करून घेऊया, जेणेकरून ह्याच्यातले जे सगळे मसाले आहेत, जे ड्राय पावडर्स आहेत, तेल आहे आणि पाणी, सगळं एकजीव होईल आणि आपल्याला कळेल की ही भाजी किंवा हा रस्सा होतो आहे कसा. दोन्ही पॅकेटचे कंटेंट तुमच्यासमोर आहेत. डाव्या हाताचा हा जो आहे त्यांचा हॉटेलमधला रस्सा, आणि उजव्या हाताचा जो आहे तो आपला रेडी टू कुक हा रस्सा. हळूहळू हे सगळं एकजीव होताना आपल्याला दिसतं आहे. ग्रेव्ही किंवा रस्सा हा हळूहळू उकळायला लागलेला आहे. त्याचं आपण दोन्ही तुमच्यासमोर स्क्रीनमध्ये आणतो
की पॅटर्न जो आहे, टेक्स्चर जे आहे ते तुम्हाला दोन्हीचं दिसेल की किती एकसारखं आहे किंवा काही वेगवेगळं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये कळेल. मी हा प्रयोग पहिल्यांदाच करतो आहे, पहिल्यांदाच आणलं आहे हे सगळं, म्हणून माझ्यासाठी हे नवीन आहे. आणि तुम्ही जर आणलं असेल, तुम्ही ट्राय केलं असेल तर मला खाली कमेंट करून तुमचा अनुभव सांगा. सगळ्या गोष्टी एकदम क्लिअरली तुमच्यासमोर मी आणतो आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. संपूर्ण अनुभव बेडेकर मिसळ रेडी टू ईटचा. माझ्या मते त्याला छान उकळी आलेली आहे आणि मला वाटतं हे तयार झालं असेल. आता आपण हे सर्व करून घेऊया. बाकीचे जे घटक आहेत मित्रांनो ते मला वाटतं थंडच असतील. त्यात थंड जे घटक आहेत त्याच्यावर हा गरम मसाला टाकला, गरम सॅम्पल टाकलं तर आपली मिसळ एकदम परफेक्ट तयार झाली पाहिजे. वास तर रेग्युलर जो ग्रेव्ही आहे गरम केल्यावर तसाच येतो आहे, कारण का कंटेंट जे आहेत सगळे एकसारखेच असणार आहेत. फरक आपल्याला चवीमध्ये मिळतो आहे का नाही ते बघूया. आता इथे आपण बटाटा भाजीचं जे पॅकेट आहे ते फोडून घेणार आहोत आणि त्याच्या आतलं हे बघा, ही अशी काहीशी बटाट्याची भाजी जी आहे ती दिलेली आहे. थोडीच घेतो, त्याच्यात ही मला वाटतं 2 मिसळ तयार होती म्हणून थोडीच घेतो. पुढे याच्यात जी आहे ती आहे मटकी. मटकी आपण घेऊया थोडीशी, बस ही मटकी आली. आणि शेवचिवडा आता याच्यात टाकून घेऊ. आणि हा एवढ्या क्वांटिटीमध्ये त्यांनी जो शेवचिवडा आहे तो दिलेला आहे. हा लक्षात ठेवा, हे 2 माणसांचं पॅकिंग आहे आणि मी थोडीशीच भाजी बटाट्याची आणि मटकी याच्यात घेतली आहे. अख्खं पॅकेट जे चिवड्याचं आहे ते इथे येतं, शेवचिवड्याचं. त्यातलंही आपण थोडंसं याच्यात काढून घेऊया. मला वाटतं एवढं बास झालं. बाकी जे आहे ते ग्रेव्हीसाठी थोडी जागा ठेवूया. आणि ही आली ती रस्सा किंवा सॅम्पल. सांगितल्याप्रमाणे याच्यात वांग, बटाटा, अजूनही काही काही भाज्या ज्या त्या पॅकेटवर लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या आहेत. आता याच्यात आपण फक्त टाकायचा एक राहिला आहे म्हणजे कांदा, तो आपण टाकून घेऊया. येस. तर अशा पद्धतीने ही आपली रेडी टू ईट बेडेकर मिसळ तयार झालेली आहे. खाऊन दोन्हीची चव बघूया. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्यासमोर या 2 मिसळी आहेत बेडेकरच्या. जी उजव्या हाताची आहे ती म्हणजे नॉर्मल मिसळ आहे आणि जी डाव्या हाताची आहे ती रेडी टू ईट या पॅकेटमधली आहे. तर ह्याच्यात फरक मला वाटतं यांनी जी कोथिंबीर दिली होती त्याचा आहे आणि इथे मी फक्त कांदा चिरला होता, हा फरक तुम्हाला दिसेल. आणि हा जो रस्सा आहे किंवा हे फरसाण आणि चिवडा आहे, सॉरी शेवचिवडा आहे, हा जर आता मला वाटतं सॉफ्ट आणि सॉगी झाला असेल, कारण का याच्यात मी आधी ग्रेव्ही किंवा रस्सा जो आहे तो टाकून ठेवला होता. चला तर मग खाऊन बघूया आणि या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते तुमच्यासमोर मी आणतो. तर जाम एक्साइटेड आहे मित्रांनो. या दोन्ही मिसळी आपल्यासमोर आहेत. टिपिकल नारायणपेठेतली ही बेडेकर मिसळ आणि ही रेडी टू ईट बेडेकर मिसळ. याच्यात आपल्याला काही फरक कळतो आहे का हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. माझ्यासारखीच तुम्हाला ही उत्सुकता असेल तर खाली कमेंटमध्ये कळवा. मी तर जाम एक्सायटेड आहे. पहिल्यांदाच ट्राय करतो आहे बेडेकरची रेडी टू ईट ही मिसळ. शास्त्राप्रमाणे दोन्ही मिसळीमध्ये लिंबू पिळून घेऊया. बेडेकर मिसळची खासियत म्हणजे याच्यात आंबट गोड ही चव मिळते आणि तिखट काही लोक मान्य करणार नाहीत, पण हलकासा तिखटपणाही असतो. हे युनिक कॉम्बिनेशन बनवतं बेडेकर मिसळला एक खास मिसळ. ओके, चला मिक्स करून घेऊ, जेणेकरून लिंबू जे आहे ते सगळं एकजीव झालं पाहिजे या मिसळीबरोबर. लक्षात ठेवा, ही मिसळ जी आहे ती रेडी टू ईट आहे आणि ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आपल्याला असणार आहे. आणि ही जी आहे ती नॉर्मल मिसळ. पहिला घास नॉर्मल बेडेकर मिसळ.
छान मस्त हात भरेल असा रस्सा घेतलेला आहे आणि जेवढं घेता येईल तेवढं सगळं घेतलं आहे. छान सुंदर टिपिकल बेडेकरची आंबट गोड आणि हलकीशी तिखट अशी चव. त्यांचा पेटंटेड चिवडा. आता आपण वळूया मेन कंटेंट, रेडी टू ईट या भागाकडे. मित्रांनो, एक गोष्ट जी मला जाणवली ती तुमच्यासमोर आणतो. याच्यातली जर मटकी तुम्ही पाहिलीत तर हे रेडी टू ईटमधला जो मटकीचा भाग आहे तो मला थोडा त्याचा रंग वेगळा वाटला. हा काळसर जरा वाटला. आणि इथे जर तुम्ही वळालात तर ही मटकी बघा. ही जी मटकी आहे याचा रंग जो आहे हा वेगळा मिळाला मला या मटकीपेक्षा. ही रेडी टू ईटमधली मटकी आहे. हा जरा काळसर रंग वाटला. बाकी बघूया ह्याच्यात अजून काय आपल्याला फरक जाणवतो आहे का. मेन मी इंटरेस्टेड आहे यातल्या चवीमध्ये. छानपैकी आपण बोडून घेतलं आहे. हलकासा फरक आहे मित्रांनो. आणि मला माहीत नाही आता ते जे मटकीचा रंग माझ्यासमोर आला म्हणून का काय त्याच्यामुळे मला फरक जाणवला की काय मला माहीत नाही. पण हलकासा एक नोटिसेबल फरक आहे जो तुम्हाला त्यांच्या नॉर्मल मिसळीपेक्षा ही मिसळ थोडीशी वेगळी आहे हे जाणवेल. पण पुरेपूर तुम्हाला बेडेकर मिसळला आयडेंटिफाय करता येईल ही बेडेकर मिसळ आहे. पण दोन्हीमध्ये फरक असणार आहे कारण का याची जी व्हॅलिडिटी आहे त्या पॅकेटची ती थोडी जास्त आहे. ते म्हणतात की त्यांनी प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहेत. मला माहीत नाही काय टेक्नॉलॉजी आहे. आपण काय सायंटिस्ट नाही आहोत. आपण फक्त फूड ब्लॉगर्स आहोत. म्हणून मला त्या गोष्टीमध्ये तर जाता येणार नाही डिटेलमध्ये. पण हलकासा फरक आहे. पण ही मिसळ रेडी टू ईट मिसळ बेडेकर मिसळ आपलं अस्तित्व सोडत नाही आहे. तर आपण जे खातो आहे ही बेडेकर मिसळच आहे ही तुम्हाला ओळख पटेल. आणि माझ्या मते ते महत्त्वाचं आहे. फरक एकदम हलकासा आहे. आणि मला वाटतं तो ही जी भाजी आहे मटकी आणि बटाट्याची त्याच्यामुळे असावा. पण बाकी तसं जर पाहिलं तर सगळे घटक आहेत तसेच आहेत. दुसरी गोष्ट सांगायचं जर झालं त्याच्यात मसाले मीठ हे जे कंटेंट आहे एकदम बॅलन्स्ड आहे. तुम्हाला अजिबात वाटणार नाही की याच्यात मीठ कमी आहे मीठच नाही आहे असाही भाग नाही आहे. एकदम बॅलन्स्ड आहे. तुम्हाला याचं मीठ टाकण्याची आवश्यकता नाही. हां, काही लोक अशी असतात की ज्यांना सवय असते कुठलं जरी अन्न समोर आलं त्याच्यात मीठ टाकायचंच. तर त्या लोकांना मिठाची गरज लागू शकते. पण नॉर्मल माणसाला मिठाची अजिबात गरज ह्याच्यात लागणार नाही. एकदम बॅलन्स्ड स्पायसेस आणि मीठ आणि गोडसरपणा एकदम बॅलन्स्ड आहे. तर आपण अजून एक घास घेऊन पाहूया. नॉर्मल मिसळ बेडेकर. आणि रेडी टू ईट बेडेकर मिसळ. काय झालं मित्रांनो सांगू तुम्हाला. एक 2-3 तास शिकल्यानंतर कळालं गंमत आहे. जी तुम्हाला हॉटेलमध्ये मिळते ती मिसळ किंवा मेनली जो फरक आहे तो रस्स्यामध्ये. मला हा जो रस्सा आहे हा जरा पानसट वाटला. त्याच तुलनेने जर तुम्ही रेडी टू ईट मसाल्याचं जर घेतलं तर हा मसाला मला इंटेन्स वाटला. जरा घट्ट वाटला. त्याच्यात तुम्हाला मसाल्याची जास्तीत जास्त चव येईल. गंमत अशी आहे त्यांनी प्रमाण दिलेलं 300 ml पाणी टाकायचं आहे. 300 mlच्या हिशोबाने आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे. आणि तरीही याच्यात जो फ्लेवर आहे मिसळीचा मसाल्याचा तो मला इंटेन्स वाटतो आहे आणि तो जास्त आनंद देतो आहे. तुलनेने
जे हॉटेलमध्ये मिळणारा जो रस्सा आहे तो मला हलकासा पानसट वाटला. तर गमतीशीर आहे, मला ही मिसळ जरा जास्त आनंद देते आहे रादर दॅन हॉटेलमधल्या मिसळीची. ही आत्ताची वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आहे मी. डेफिनेटली आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो आपल्याला गोष्टी फ्रेश मिळतात तेव्हाही तुम्ही एन्जॉय कराल. पण आता या दोन गोष्टी मी कम्पेअर केल्या तुमच्यासमोर. मला गमतीशीरपणे रेडी टू ईट मिसळ जी आहे ही जास्त आनंद देते आहे. आपण सगळं प्रमाण वापरलेलं आहे, सगळं प्रमाणात वापरलेलं आहे. मेन खेळ सगळा मसाल्याचा आहे. मसाल्यामध्ये आपण किती पाणी टाकलं ते सगळं एकदम ओके टाकलं. चवीचा हलकासा फरक आहे पण तोही मला आता कळाला. ह्याच्यात मसाला जरा दाट आहे, ह्याच्यात थोडासा पातळ आहे. पाणी किती ॲड केलेलं आहे त्याचाच हा एवढा फरक झालेला आहे. बाकी रेडी टू ईट बेडेकर मिसळनी माझं मन जिंकलेलं आहे. हा एक कंपॅरिझन व्हिडिओ होता बेडेकर मिसळ हॉटेलमधली आणि रेडी टू ईट बेडेकर मिसळ या दोघांचा. तर प्रामुख्याने मला जे आढळलं ते तुम्हाला मी सांगितलं. मला इंटेन्स फ्लेवर जो लागला तो आपल्या रेडी टू ईट या मिसळीमध्ये. फरक पाण्याचा जर अर्थात तुम्ही पाणी त्याच्यात अजून थोडं जास्त टाकलं असतं तर तुम्हाला ती चव आणि जी हॉटेलमध्ये चव मिळते एकसारखी मिळाली असती. रंग फक्त मटकीचा मला जरा वेगळा वाटला. रेडी टू ईटमध्ये जरा डार्क किंवा काळसर रंग होता मटकीचा आणि याच्यात आपण फ्रेश मटकी जी वापरतो ती होती. आणि हॉटेलमधल्या भाजीमध्ये ज्या मटकीचा रंग होता तो थोडा लाईट होता. तर असा हा व्हिडिओ झाला. आता काही लोक म्हणतील रेडी टू ईट हे सारखं खाऊ नका. तर आता हे कोणासाठी आहे हा महत्त्वाचा भाग आहे. जे लोक आधी पुण्यात राहायचे, ज्यांना बेडेकरची चव जी आपल्या जिभेवर एक सवय झालेली आहे की तो आंबट गोडसर तिखटपणा हे कॉम्बिनेशन हे तुम्हाला अजून कुठे नाही मिळणार. हे जर तुम्हाला हवं असेल, हीच मिसळ हीच चव जर तुम्हाला हवी असेल तर ती कशी मिळणार. म्हणून मला वाटतं बेडेकरांनी ही कन्सेप्ट काढली की रेडी टू ईट ही तुम्ही परदेशातही घेऊन जाऊ शकता मिसळ. आणि हे पॅकेट जर तुम्ही उघडलं नाही आहे तसंच ठेवलं तर 9 महिने याची व्हॅलिडिटी आहे. तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बेडेकर मिसळ रेडी टू ईट ही मागवू शकता. आणि जिथे असाल तिथे तुम्ही बनवून अक्षरशः बेडेकर मिसळमध्ये जशी मिसळ मिळते तसा आनंद तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून घरी घेऊ शकता. या पर्पजसाठी त्यांनी ही मिसळ काढलेली आहे. अर्थात ही मिसळ तुम्ही घरी पुण्यातही मागवू शकता किंवा भारतात कुठे तुम्ही कानाकोपऱ्यात कुठे असाल तिथेही ही मिसळ मागवू शकता. तर आपल्या या व्हिडिओमध्ये हा पर्पज होता की या दोन्ही मिसळीमध्ये काही फरक आहे का हे जाणून घ्यायचा. आणि मला वैयक्तिक उत्सुकता होती की रेडी टू ईट ही मिसळ कशी असेल, कारण का मी याच्या आधी ती कधी खाल्ली नव्हती. माझ्यासारखे तुम्हीही अनेकजण असे असाल ज्यांना रेडी टू ईट हा अनुभव बेडेकरांचा काय आहे कसा आहे हे जाणण्यात उत्सुकता असेल. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि सगळ्यात महत्त्वाचं कंपॅरिझन व्हिडिओ जो आहे ही कल्पना जी आहे ही तुम्हाला कशी वाटली. आणि अजून हे कंपॅरिझनवाले व्हिडिओज तुम्हाला हवे आहेत का, हे जर हवे असतील तर मला खाली कमेंटमध्ये कंपॅरिझन म्हणून कमेंट करा किंवा मला सांगा की आम्हाला अजून कंपॅरिझनसारखे व्हिडिओज जे आहेत ते आवडतील. अजून कंपॅरिझन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. चला आता मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. तुमच्यापैकी जर कोणी ओळखत असाल बेडेकरवाल्यांना तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा. कारण हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही, बेडेकरनी हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड केलेला नाही. जर याच्यात काही कमी जास्त असतं तेही मी स्पष्टपणे तुमच्यासमोर आणलं असतं. पण माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट, कारण का मी बेडेकर मिसळीचा फॅन आहे. मी आयुष्यात पहिली मिसळ जी खाल्ली ती बेडेकर मिसळ होती. आणि माणूस जसं पहिलं प्रेम विसरत नाही तसंच मी माझी पहिली मिसळ विसरणार नाही. आणि मला तेवढंच एक आकर्षण आहे बेडेकर मिसळीचं, बेडेकर मिसळीच्या चवीचं. आणि तेच मला रेडी टू ईट या पॅटर्नमध्ये मिळालं. म्हणून मी आनंदी आहे त्या लोकांसाठी जे पुण्यापासून लांब गेलेले आहेत आणि तरीही त्यांना एक क्रेविंग आहे की बेडेकर मिसळ हवी याचं. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. भेटूया पुढच्या भागात. आणि हो मित्रांनो, जाता जाता अजून एक गोष्ट, बरेच लोक व्हिडिओ पाहतात, त्यांना आवडतात, ते लाईकही कदाचित करत असतील, शेअरही कदाचित करत असतील, पण तुम्ही एक गोष्ट विसरता, ते म्हणजे सबस्क्राईब करायला. जवळपास 70 ते 90% लोक जे आहेत
ते व्हिडिओ पाहतात, त्यांना आवडतात, पण ते सबस्क्राईब करायला विसरून जातात. सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांनी आम्हाला अजून उत्साह मिळतो वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.